परम पूजनीय गोविंदराज बाबा रिद्धपूरकर रनाळा। देवा परमानंदा तू मागून या ना, मागून हे श्री दत्तात्रेय सर्वज्ञ श्री चक्रधर पंचावतार उपहार व गृहप्रवेश या निमित्ताने आयोजित ही मंगलमय अशी धर्मसभा। या धर्मसभेला आपल्या सर्वांच्या भाग्याने लाभलेले सभाध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ब्रह्मविद्या विभूषित आचार्य प्रवर श्री देववर्डी निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय विद्वत रत्न कृष्णराज बाबाजी येळंकर मौदा, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री क्षेत्र रिद्धपूर निवासी विजयराज दादाजी वांदेशकर व ज्यांचं सुंदर असं प्रबोधन आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे, असे आपल्या नागपूर जिल्ह्याचे एकमेव युवा कीर्तनकार असलेले आदरणीय श्रद्धेय विद्वत रत्न श्री उद्धवराज दादाजी वाकीकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय सूत्रसंचालक दादाजी, ज्येष्ठ श्रेष्ठ तपोनिधी आया व आपण सर्व सद्भक्त बंधू आणि भगिनींनो, वेळ फार कमी आहे, वेळ भरपूर झालेला आहे आणि म्हणून आपण या गृहप्रवेशानिमित्त जो श्री पंचकृष्ण पूजन श्री पंचावतार उपहार महोत्सव हा जो भावपूर्ण विधी आपण देवाला या ठिकाणी समर्पित केलेला आहे, त्यावर थोडंसं चिंतन करूया। श्री पंचावतार उपहार महोत्सव हा जो श्री पंचावतार उपहार महोत्सव आहे, आपण जर मागे गेलो 100 वर्षापूर्वी जर मागे गेलो तर आपल्या महाराष्ट्रात हा विधी होत नव्हता, हा आपल्या पंथामध्ये होत नव्हता। मग हा आला कुठून, कसा आला? एका ठिकाणी वाचण्यात आलं होतं की हा श्री पंचावतार उपहार जो महोत्सव आहे ना, हा पंजाबामधून आलेला होता। त्या पंजाबामध्ये अन्नकूट नावाचा एक यज्ञ अन्य लोक करायचे, अनेक पदार्थ त्या ठिकाणी बनवायचे, ते एकत्रित करायचे आणि त्या अन्नकूट यज्ञाला आपल्या जेवढेही नातेवाईक असतील त्या नातेवाईकांना बोलवायचं, एकत्रित जेवण करायचं। त्या निमित्ताने सर्व नातेवाईकांची एकमेकाशी भेट व्हायची आणि म्हणून त्या नातेवाईकांमध्ये काही उपदेशी नातेवाईक त्या लोकांचे होते, त्यांना हा जो उपक्रम आहे हा अत्यंत सुंदर असा वाटला आणि मग त्यांनी त्या लोकांना आपल्या घरी बोलवायचं, आपल्याला अन्नकूट यज्ञ करायचा नाही आणि म्हणून मग त्या पंजाबामध्ये त्या पंजाबी लोकांनी आपल्या अन्य नातेवाईकांना जर बोलवायचं असेल तर त्या विधीला त्यांनी नाव दिलं श्री पंचावतार उपहार महोत्सव। आणि मग ते अनेक पदार्थ बनवायचे, 5 ताटामध्ये वाढायचे आणि देवाला तो भावपूर्ण विधी समर्पित करायचे। आता त्या पंजाबातल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातले लोक काही गेले, महाराष्ट्रातल्या लोकांना हा विधी फार आवडला की हा विधी आपल्या महाराष्ट्रात झाला पाहिजे, कारण हा पंचावतार उपहार महोत्सव या निमित्ताने सगळे लोक एकत्रित येतील आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हा पंचावतार उपहार महोत्सव या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला दिसतो आहे। महाराष्ट्रामध्येही सर्वात जास्त आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त हा श्री पंचकृष्ण पंचावतार उपहार महोत्सव संपन्न होत असतो। बाकी शहादा भागामध्ये जा तुम्ही, बाकी तिकडे सातारा फलटण जा, एवढा मराठवाड्यात जा, एवढा उपहार तिकडे होत नाही। आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये
विदर्भात नागपूर जिल्ह्यामध्ये घरोघरी गल्लोगल्ली हा श्री पंचावतार उपहार महोत्सव संपन्न होत असतो. आता हा उपहार आपण दाखवायचा कसा आहे? आपण घरामध्ये उपहार दाखवतो, बाया उपहार दाखवतात की बायांची ड्युटी असते, माणसं कधी दाखवत नाही. काही काही माणसंही दाखवत असतील बिचारे, परंतु सर्वात ड्युटी जास्त बायांची असते. आणि मग एका घरी गेल्यानंतर बाबा त्या बाईने ताट आणलं, एका हातामध्ये ग्लास होता, ते ताटही ठेवता येत नाही आणि तो ग्लासही सोडायला तयार नाही. तो ग्लास का सोडायचा नाही? की संकल्प सोडल्याशिवाय ते ताट ठेवायचं नाही आणि संकल्प सोडल्याशिवाय ग्लास सोडायचा नाही. आता दोन्ही क्रिया, दोन्ही हातामध्ये दोन्ही वस्तू असल्यावर कशा काय शक्य होतील बरं? ती सर्कस मी पाहत होतो, त्या बाईला सांगत होतो की बाई ताट ठेवून दे. नाही नाही बाबा ताट ठेवायचं नाही. म्हणलं कारण काय? ती देवता येईल आणि स्वीकारून घेईल. म्हणजे ती देवता एवढी सस्ती आहे का आपल्यासाठी? आपला भाव तिच्यापर्यंत पुरतो का हो? उपहार जेव्हा दाखवतो ना आपण, ती भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे की महाराज आपण कुठे आज एखाद्या भाग्यवान भक्ताच्या घरी जेवत असाल, एखाद्या भाग्यवान भक्ताच्या घरी आपण भिक्षेला गेले असाल, तसा तिथून या माझ्या अन्नाचा आपण स्वीकार करा महाराज. जेव्हा आपण घास मोडतो ना, तो घास आपण कोणाजवळ नेतो? देवपूजेजवळ नेतो, मूर्तीच्या तोंडाजवळ नेतो. मूर्ती खाते का हो? आपल्याला हेच नाही समजत की आपल्याला उपहार या देवपूजेला दाखवायचा आहे की देवाला दाखवायचा आहे. देवपूजा म्हणजे देव नाहीये, ते साधन आहे त्या साध्यापर्यंत जाण्याचं. ते साधन आहे त्या साध्यापर्यंत आपल्याला जाण्याचं. हाच मेन मुद्दा आपल्याला समजत नाही की आपल्याला उपहार दाखवायचा कोणाला आहे, उपहार आपल्याला समर्पित करायचा कोणाला आहे. जेव्हा हे आपल्याला समजेल ना, तेव्हा आपण मूर्तीजवळ, त्या देवपूजेजवळ, त्या तोंडाजवळ आपण तो घास नेणार नाही. आपल्या मनामध्ये ही भावना पाहिजे. जो संकल्प आपण सोडतो देवाला, तो संकल्प सोडण्याचं कारण काय हो? तुम्ही परंपरेने उपदेशी आहात. कधी तुम्ही याची चिकित्सा केली का? याची शंका मांडली का की हा संकल्प का सोडतात? साधूला सोडतात तो भाग वेगळा, पण देवालाही संकल्प सोडतात. मग देवाला संकल्प सोडताना काय म्हणावं? साधूला आपण संकल्प सोडतो श्री चक्रधरा अर्पण, तिथे सोडण्याचा काय भाव आहे आपला? पहिलेही सोडतो, उपहार सुरू होण्याच्या आधीही सोडतो आणि नंतरही सोडतो. याचा विचार कधी आपण केला आहे का? मुळात म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी एक ग्लास असला पाहिजे, एक गडवा असला पाहिजे, एक कटोरं असलं पाहिजे. तो भाव जो आहे, तो भाव अशा पद्धतीचा असतो की महाराज आपण जेवायला बसलेले आहात आणि आता आपण कर प्रक्षालन करा, म्हणजे हात धुवून जेवायला बसा. आणि जो उपहार आपण दाखवल्यानंतर जो संकल्प सोडतो ना, त्याच्या मागे हा हेतू आहे की देवा आता आपलं जेवण झालेलं आहे, आता आपण कर प्रक्षालन करा, हात धुवा. हा भाव त्याच्या मागे आहे. हे जे छोटे छोटे विधी आहेत ना, त्या छोट्या छोट्या विधींना आपण दुर्लक्ष करतो. काही काही बाया काय करतात माहितीये का? त्या ग्लासामध्येच हात बुडवतात, गोल गोल फिरवतात, झालं काम. मग ते देवाला प्यायचं कसं पाणी? तुमच्या हाताचं का? तुम्ही बुडवलेलं हाताचं पाणी देवाला चालेल का प्यायला? तुम्ही एकच ग्लास पाणी पिता का? म्हणून गडवाही असला पाहिजे, ग्लासही असला पाहिजे. असा हा पंचकृष्ण पूजन, असं हा श्री पंचावतार उपहार महोत्सव आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. वेळ भरपूर झालेला आहे, बोलण्यासारखं भरपूर असते. तुम्हाला प्राथमिक माहिती सांगण्यासारखी भरपूर आहे की धूपद आपण का दाखवतो, दंडोतच का घालतो, असे अनेक प्रश्न आहेत. ते छोटे छोटे प्रश्न आहेत, पण त्याच्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. कारण पीछे से आई आगे धकाई, पीछे से आई आगे धकाई. आमचे वडील करत होते म्हणून आम्ही करतो आहे, आणि मी करतो आहे म्हणून माझा मुलगा करतो आहे. एवढंच आपल्या लक्षात राहतं. त्याच्या मागे काय हेतू आहे? तुम्ही प्रश्न करायला पाहिजे साधूला की हे उपहार म्हणजे काय? उपहार हा भावपूर्ण विधी आहे. तो भावपूर्वक, श्रद्धापूर्वक, जसं त्या ताईंनी सांगितलं की कशा प्रकारे आपण देवाला समर्पण करायला पाहिजे आहे, तो भाव आपल्यामध्ये असायला पाहिजे.
आणि देव जेवतात बरं, नक्की जेवतात. देव इथेही आले असतील अदृश्य रूपामध्ये, आपल्याला माहित नाही. तुमचा जसा जसा भाव वाढेल ना, तसं तसं देव फळ देत असतात. आणि म्हणून हा भावपूर्ण विधी या ठिकाणी आपण या जुमळे परिवाराने आपल्या श्रीपंच अवतारांना हा भावपूर्ण विधी या ठिकाणी समर्पित केलेला आहे. हे जे घर बांधलेलं आहे, त्या ताईंनी सांगितलं की घर बांधताना अनेक जीवजंतूंची हिंसा होते आणि ती जी जागा आहे ती राजस-तामस होते. ते राजस-तामस जे वातावरण आहे, जे महद्भूत त्या ठिकाणी नटलेलं आहे, ते महद्भूत पालटावं म्हणून त्या ठिकाणी आपण श्रीपंच कृष्ण पूजन, श्रीपंचावतार उपहार महोत्सव, साधू संतांचं पूजन, साधू संतांचं जेवण त्या ठिकाणी आपण ठेवत असतो. त्या वास्तूमध्ये सात्विकता निर्माण व्हावी, जेणेकरून राहणाऱ्यांमध्ये सात्विकता निर्माण होईल. आणि हा सदहेतू ठेवून या जुमळे परिवाराने आपल्या देवाच्या ठाई श्रीचरणी हा विधी समर्पित केलेला आहे. भगवंत त्यांचा हा विधी निश्चितच स्वीकार करतीलच आणि स्वीकार करोच, ही अपेक्षा उराशी बाळगून मी या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.